नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. तर आज आपण हेल्दी आणि प्रोटीनने भरलेला प्रोटीन पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहोत. आणि हा पिझ्झा आपण ब्रेडपासून बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी बनवायला घेऊयात. तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी 5 ते 6 ब्रेड घेतलेले आहेत. या ठिकाणी व्हाईट ब्रेड घ्यायचे आहेत, ब्राऊन ब्रेडचा उपयोग करायचा नाही आहे. त्यानंतर आपल्याला ब्रेडला अशा ट्रायंगल शेपमध्ये कापून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सगळी ब्रेड मी या शेपमध्ये कापून घेते. हे बघा, अशा पद्धतीने सगळी ब्रेड आपल्याला कापून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी मी 2 अंडी घेतलेली आहेत. आता या अंड्यांना आपण फोडून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अंडं वापरू शकता किंवा स्किप देखील करू शकता. तर याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. अंडा देखील रेडी आहे. आता आपण भाज्या घेऊयात. तर या ठिकाणी मी 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 1 बारीक शिमला मिरची घेतलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे. तर आता सगळी जिन्नस रेडी आहेत. आता आपण पिझ्झा बनवायला घेऊयात. तर त्यासाठी या ठिकाणी एक पॅन घ्यायचा आहे. पॅनवरती जो आपण ब्रेड ट्रायंगल शेपमध्ये कापून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने गोलाकार पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर फोडून घेतलेली 2 अंडी यामध्ये अशी टाकायची आहेत. त्यानंतर वरतून चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो टाकायचं आहे आणि याला 2 ते 3 मिनटं चांगलं भाजून परतून घ्यायचं आहे. पलटल्यानंतर यावरती शेजवान सॉस, टोमॅटो सॉस टाकायचा आहे आणि व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही सॉस यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर मी या ठिकाणी मेयोनीज टाकलेलं आहे. मेयोनीजला देखील व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी 1 चीज क्यूब घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी मोझरेला चीज देखील वापरू शकता. त्यानंतर छान असं ग्रेट करून त्याला यावरती टाकायचं आहे. त्यानंतर आपण कापून घेतलेल्या भाज्या देखील यावरती अशा लावून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमची मुलं जी भाज्या खात असतील त्या भाज्यांचा उपयोग तुम्ही या ठिकाणी करू शकता. सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित लावून घेऊयात आणि वरतून देखील थोडासा चीज टाकूयात. त्यानंतर 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर आपण बघू शकता मस्त आपला प्रोटीन पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. मार्केटमध्ये मिळतो तसा पिझ्झा आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तर याला आपण काढून घेऊयात आणि हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. तर बघू शकता मस्त आपला पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. मुलांना देखील खूप आवडेल. तुम्ही मुलांना टिफिनला देखील देऊ शकता. तुमची मुलं परत परत मागतील अशा पद्धतीने हा पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करा. आणि खूप हेल्दी पिझ्झा आहे आणि बनवायलाही सोपा आहे. घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.